नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी कंपनीच्या कामानिमित्त टोरंटो एरियामध्ये जात आहे। जवळपास 1 ते 1.5 तासाची ड्राईव्ह आहे। म्हणलं चला या मोकळ्या वेळेमध्ये तुमच्याशी काहीतरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करावी। मित्रांनो, गेल्या काही महिन्यामध्ये मी यूट्यूबवरती जे व्हिडिओज टाकले, कॅनडाविषयी तुम्हाला जे मी माहिती दिली, ती माहिती तुमच्या सर्वांना खूप आवडली। कारण ज्या प्रमाणामध्ये तुम्ही मला मेसेजेस करता, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होतो। त्याचबरोबर तुम्ही मेसेजेस केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी विचारता तुम्ही कॅनडाविषयी, खूप गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असते। तर त्या मेसेजेसमध्ये एक अतिशय महत्त्वाचे काही मेसेजेस आले होते की बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की दादा, कॅनडामध्ये जॉब कसा मिळवायचा, तिकडे नोकरीला जर आम्हाला यायचं असेल तर काय करावं लागेल। तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण या विषयावरती कदाचित यूट्यूबवरती मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक असतील, परंतु माझा प्रामाणिकपणे एकच प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत योग्य माहिती कशी जाईल जेणेकरून तुमचं कुठे काही नुकसान होणार नाही। खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की दादा, आम्हाला कॅनडामध्ये जॉब करायचा असेल तर काय करावं लागेल, किंवा एखाद्या बाहेर देशामध्ये आम्हाला जायचं असेल नोकरीसाठी तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, कुठल्या प्रकारची तयारी करावी लागते। तर माझे जे काही अनुभव आहेत मित्रांनो, गेल्या 10-15 वर्षामध्ये बाहेर देशाविषयी मला जी काही माहिती आहे किंवा कॅनडाविषयी मला जी काही माहिती आहे की इकडे नोकरीसाठी लोक कसे येऊ शकतात, कुठल्या प्रकारची तयारी करावी लागते, हे तुम्हाला मी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण अनुभवाचे बोल खूप महत्त्वाचे असतात। अनुभवामधनं माणूस बरंच काही शिकतो। जेव्हा तुम्ही वेल क्वालिफाईड असाल, तुमच्याकडे सगळं काही नॉलेज असेल, त्यावेळेस लोक तुमच्या स्वतःहून मागे लागतील, तुम्हाला कोणाच्या मागे लागण्याची गरज पडणार नाही। हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो, कारण या व्हिडिओमधनं कदाचित तुम्हाला अशी काही माहिती मिळेल जी तुमच्यासाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल। जर तुम्ही आई वडील असाल आणि तुमची मुलं लहान असतील, सध्या शिक्षणामध्ये असतील, तर कदाचित तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येईल आणि तुमचे जे काही स्वप्न असतील बाहेर देशामध्ये जायचे किंवा चांगलं शिक्षण घेण्याचे किंवा चांगली नोकरी करण्याचे, तर त्या स्वप्नांसाठी कदाचित हा व्हिडिओ खूप मदतगार होऊ शकतो। चला तर मग या माझ्यासोबत आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपण आज चर्चा करूया। मित्रांनो, तुम्हाला जर बाहेर देशात जाण्याची इच्छा असेल तर सर्वात अगोदर तुम्ही एक स्वतःला प्रश्न विचारा की खरंच तुम्हाला बाहेर देशात जाण्याची गरज आहे का? तुम्ही बाहेर गेल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काय फायदा होणार आहे? बऱ्याच वेळेस मी पाहिलेलं आहे की पूर्णपणे सेटल झालेले लोक, ज्यांना खूप चांगली सॅलरी आहे, चांगल्या प्रकारचा जॉब आहे त्यांच्या देशामध्ये, परंतु त्यांना हे सगळं सोडून बाहेर देशात जाण्याची आवड असते। जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, कारण आपण जेव्हा आपला देश सोडून बाहेर जातो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला मिस होतात, जसं की आपली माणसं, आपलं कुटुंब, आपलं कल्चर, कारण आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, त्यांना त्यांच्या कुटुंबाला काहीतरी मदत करण्याची गरज आहे, किंवा ज्या परिस्थितीमध्ये ते सध्या राहत आहेत त्या परिस्थितीमधनं त्यांना चांगलं जीवन जगण्याची इच्छा असेल किंवा चांगल्या प्रकारे जर इन्कम करायची इच्छा असेल, तर अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांनी बाहेर देशात जायला काही हरकत नाही। कारण पैसे कमवण्यासाठी योग्य वयामध्ये योग्य निर्णय घ्यावे लागतात। एकदा का जर वेळ आपल्या हातातनं गेली तर मग आपल्याला पुढे चालून बऱ्याच अडचणी येऊ शकतात। मित्रांनो, जगामध्ये तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, बाहेर देशामध्ये जाण्यासाठी जे नियम असतात ते जवळपास सर्व देशांचे सारखेच असतात। कुठलाच देश तुम्हाला विनाकारण त्यांच्या देशामध्ये एंट्री देणार नाही। तुमच्याकडनं त्या देशाला काहीतरी फायदा होत असेल तरच ते देश तुम्हाला त्यांच्या देशामध्ये बोलवून घेतात। 15-20 वर्षा अगोदर फॉरेन पॉलिसी कशा होत्या त्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। जेव्हा लोक एखाद्या देशामध्ये नोकरीसाठी जायचे त्यावेळेस काय करायचे की त्या देशात जाण्याच्या अगोदर त्यांचं शिक्षण हे पूर्णपणे त्यांच्या देशामध्ये व्हायचं। शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर लोक नोकरीसाठी दुसऱ्या देशामध्ये जायचे। परंतु आता या पॉलिसीमध्ये बऱ्याच देशांनी खूप मोठा बदल केलेला आहे। गेल्या काही वर्षामध्ये बरेच देश म्हणतात की तुम्ही अगोदर आमच्या देशामध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून या, अगोदर तुम्ही आमच्या देशामध्ये येऊन आमच्या देशामध्ये कुठेतरी एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्या, त्यानंतर मग तुम्ही आमच्या देशामध्ये नोकरी करू शकता।
तर याचाच परिणाम म्हणून आपण आजकाल पाहतो की बाहेर देशामध्ये शिकायला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे। तर याचा परिणाम काय होतो की जेव्हा विद्यार्थी एखाद्या देशामध्ये शिक्षणासाठी जातात त्यावेळेस त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये होतात, कारण कॉलेजच्या फीस या सगळ्या त्या बाहेरच्या देशामधून येतात। तुम्हाला जर बाहेर देशात जायची इच्छा असेल तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे एज्युकेशन। तर शिक्षण तुमच्याकडे खूप चांगलं पाहिजे। जर तुमच्याकडे चांगलं शिक्षण असेल तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी सहजपणे तुम्ही मिळवू शकता। त्यामुळे तुम्ही तुमचं जे शिक्षण घेण्याचं वय आहे त्या वयामध्ये मन लावून शिक्षण घ्या, कारण शिक्षण घेण्याचं जर वय गेलं तर त्यानंतर मग बाकी आपण काही करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही मन लावून शिक्षण घ्या आणि फोकस राहा की तुमचे जे स्वप्न आहेत किंवा शिक्षणाच्या काळामध्ये जे तुम्हाला अचिव्हमेंट करायचे आहेत त्या गोष्टीवरती अतिशय लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा। एकदा का तुमचं शिक्षण पूर्ण झालं की त्यानंतर मग तुमच्या समोर असंख्य अशा वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येतात। त्याचबरोबर तुम्हाला नवीन मार्ग पण दिसायला लागतात। चांगलं शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्याला जगामध्ये दोन प्रकारचे माणसं पाहायला मिळतात। एक म्हणजे की चांगलं शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांना चांगल्या नोकरीची अपेक्षा असते आणि चांगली नोकरी मिळाली की मग त्यानंतर त्यांना त्यांचं जे पुढचं जीवन आहे ते त्याच प्रकारे जगायला आवडतं। आणि दुसऱ्या प्रकारचे जे लोक असतात ते शिक्षण घेतल्याच्या नंतर जॉब करत नाहीत, तर जॉबऐवजी ते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात आणि असं करून ते इतरांना नोकरी मिळवण्याची संधी देतात। तर हे प्रत्येकाचे वैयक्तिक विचार असतात की आपल्याला शिक्षण झाल्याच्या नंतर नोकरी करायची का आपण स्वतःच बिझनेस स्टार्ट करायचा, हे त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं। आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काहीतरी भांडवल लागतं। ते अगदी खरोखर आहे मित्रांनो। जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे अगोदर काहीतरी फायनान्शियल सपोर्ट नक्की पाहिजे। त्यासाठी तुम्ही अगोदर जॉब करू शकता आणि जॉब केल्याच्या नंतर त्यामध्ये जे काही तुमची थोडीफार सेव्हिंग होईल त्या पैशाचा उपयोग तुम्ही बिझनेस सुरू करण्यासाठी करू शकता। मित्रांनो, जगभरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जाऊ शकता। तर मला कॅनडाविषयी माहिती आहे, तर कॅनडामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त भारतीय लोक कामासाठी येतात त्याविषयी तुम्हाला सांगतो। तर कॅनडामध्ये सर्वात जास्त जॉब हे IT फील्ड, त्यानंतर जे कॉम्प्युटरचे जे जॉब असतात, त्यानंतर मेकॅनिकल जॉब्स आहेत, त्यानंतर जे मशीन ऑपरेटर्स असतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मशीन चालवण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये पण भरपूर जॉब आहेत। त्यानंतर कॅनडामध्ये दुसरी सगळ्यात मोठी महत्त्वाची फील्ड म्हणजे ऑइल अँड गॅस इंडस्ट्री। या क्षेत्रामध्ये पण खूप जास्त प्रमाणामध्ये भारतीय लोक येतात। त्यानंतर मेडिकल फील्ड असेल, त्याचबरोबर जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत, जे माल वाहतूक करण्यासाठी जे मोठ्या मोठ्या ट्रक असतात त्या ट्रक चालवण्यासाठी जे ड्रायव्हर लागतात त्या क्षेत्रामध्ये पण इकडे जॉब असतात। त्यानंतर सिटी बस ड्रायव्हर्स, त्याचबरोबर बँकेमध्ये किंवा जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक नोकरी करताना दिसतात। बाहेर देशामध्ये जर तुम्हाला नोकरी शोधायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः त्याचा शोध घेणे। तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की जे गुगल सर्च आहे किंवा जे ऑनलाईन जे सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्याला त्या गोष्टींचा आपण योग्य वापर केला पाहिजे। तुमचं ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण झालेलं आहे त्यानुसार तुम्ही गुगलवरती सर्च करा की त्या फील्डमध्ये कुठे कुठे सध्या जॉब अवेलेबल आहेत। सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ज्या फील्डमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे त्यानुसार तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि सर्च केल्याच्या नंतर ज्या काही कंपन्या त्या ठिकाणी येतात त्या कंपन्यांना तुमचा बायोडेटा आणि तुमची जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे ती माहिती तुम्ही त्या कंपन्यांना ईमेल करून पाठवा। जगभरामध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये चांगल्या माणसांची नेहमी गरज असते। त्यांना जर चांगली माणसं भेटत असतील, वेल क्वालिफाईड आणि खूप चांगल्या प्रकारे काम करणारी, तर अशा लोकांना तर त्या कंपन्या नेहमीच संधी देतात। मित्रांनो, मी हे स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो। मी जेव्हा कॅनडाला आलो त्यावेळेस मी पूर्णपणे गुगल सर्च करत होतो आणि गुगलवरती जे काही लोक मला भेटले त्यांना मी ईमेल करून माझ्याविषयी त्यांना मी माहिती दिली आणि त्यामधनंच मला बाहेर देशात जाण्याची संधी मिळाली। तर अशा प्रकारे नोकरी शोधण्याचे फायदे म्हणजे काय की तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते, त्याचबरोबर तुमची फसवणूक होण्याची खूप कमी शक्यता असते।
जर अशा प्रकारे जॉब शोधल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर देशात जाण्याची संधी मिळाली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही प्रॉपर चेक करा की ज्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिलेली आहे ती कंपनी चांगली आहे का, त्या कंपनीचं मार्केटमध्ये नाव चांगलं आहे का. सर्व विचारपूस आणि कंप्लीट माहिती मिळाल्याच्या नंतर मग तुम्ही त्या देशामध्ये नोकरीसाठी नक्की जाऊ शकता. त्यानंतर आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला किंवा काही शहरांमध्ये अशा काही प्रायव्हेट एजन्सीज असतात किंवा काही प्लेसमेंट एजन्सी असतात ज्या लोकांना बाहेर देशात आम्ही नोकरी देऊ असं सांगतात. त्यामध्ये काही एजन्सीज ह्या खरंच खूप चांगल्या असतात आणि त्या लोकांना मदत पण करतात, परंतु त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड जर चांगलं असेल तर अशा एजन्सीमधून नोकरी शोधायला काही हरकत नाही. त्याचबरोबर अशा पण काही एजन्सीज असतात की ज्यांना कुठल्याच प्रकारची माहिती नसते, केवळ ते लोकांकडनं पैसे काढतात आणि एके दिवशी पूर्णपणे गायब होतात. तर मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या एजन्सीमधून बाहेर देशामध्ये जॉब शोधत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही त्या एजन्सीला किंवा तो जो कोणी एजंट असेल त्याला ॲडव्हान्स पैसे देऊ नका. कारण गरजेपेक्षा जर तुम्ही जास्त पैसे त्यांना दिले आणि तुमचं काम जर नाही झालं तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. जे सुधारित देश आहेत त्या ठिकाणी लगेबाजी किंवा आपल्या कोणाच्या तरी ओळखीने नोकरी मिळेल असं इकडे चालत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे चांगलं शिक्षण घेतलेलं पाहिजे, तुम्ही वेल क्वालिफाईड असणं गरजेचं असतं. ओळखीवरती नोकरी मिळायला खूप नशीब लागतं मित्रांनो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ती संधी मिळत नाही. बाहेर देशात नोकरी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्राची तुम्हाला पूर्णपणे माहिती असली पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये सध्या कुठे जॉब आहेत ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सेल्फ कॉन्फिडंट असलं पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास असेल तर तुमची कोणी फसवणूक करू शकणार नाही. तर आता हे झालं नोकरीविषयी. बाहेर देशात जर तुम्हाला जॉबला जायचं असेल त्याविषयी ही माहिती झाली. परंतु जर तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर जायचं असेल, एखाद्या देशामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची डिग्री कंप्लीट करायची असेल, त्यासाठी जर तुम्हाला बाहेर देशात जायचं असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षणाला येणार आहात एखाद्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये त्याविषयी तुम्ही संपूर्ण माहिती घ्या. तुम्ही जो कोर्स करणार आहात तो किती महत्त्वाचा आहे, तो पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते याविषयी पण तुम्ही माहिती घेणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर जे तुम्ही शिक्षण घेणार आहात त्या शिक्षणाला किती फीस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला राहायला किती खर्च येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे माहिती घेणं अगोदरच गरजेचं असतं. बाहेर देशात शिक्षणासाठी खूप खर्च येतो. हा खर्च तुम्ही कसा मॅनेज करणार आहात, तुमची फॅमिली या सगळ्या गोष्टी अरेंज करू शकते का, याविषयी तुम्ही अगोदरच चर्चा करणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, बाहेर देशामध्ये नोकरीला आल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कामाला आलेले आहात त्या ठिकाणी तुम्ही अगदी मन लावून काम केलं पाहिजे. जेव्हा आपण आपला देश सोडून एखाद्या नवीन देशामध्ये कामाला जातो त्यावेळेस आपण तो देश कसा आहे, तिथली लोक कशी आहेत, तिथलं कामाचं कल्चर कसं आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती ठेवणं गरजेचं असतं. कारण नवीन देशामध्ये काम करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ॲडजस्ट होणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी सर्वांशी मिळून मिसळून राहणं, त्याचबरोबर आपल्यासोबत काही चांगले मित्र बनवणं पण गरजेचं असतं. कारण नवीन देशामध्ये आपल्याला जर काही अडचण आली तर हेच लोक आपल्या मदतीला येतात, कारण दुसऱ्या देशामध्ये आपल्या जवळचं किंवा आपल्या घरामधलं कोणी नसतं. आणि त्यामुळे तुम्ही योग्य प्लॅनिंग करा, पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर बाहेर देशामध्ये या. चला तर मित्रांनो, मग आशा करतो
की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला बरंच काही नवीन शिकायला मिळालं असेल। जर आपल्याला बाहेर देशात जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची प्लॅनिंग करावी लागते, योग्य वेळेमध्ये जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली तर तुमचं बाहेर देशामध्ये जाण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल। हा खूप बराच मोठा विषय आहे, यावरती बरंच काही आणखीन बोलण्यासारखं आहे। मला जेवढं काही शक्य झालं तेवढं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं। तुमच्या मनामध्ये आणखीन जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की विचारा। जी काही मला माहिती आहे ती तुम्हाला मी नक्की सांगेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना किंवा जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला। आशा करतो की या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल। चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।